All of you. Yesterday lecture we are discussing about the electrical properties of electrical properties. पुण्याचे बघितले कालचे लेक्चर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. कालच्या लेक्चरला आपण काय स्टडी केलं की जे काही तुमची सॉलिड्स आहेत त्या सॉलिडच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला. तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी कशाशी रिलेटेड आपण एक्सप्लेन केले बघा. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सांगत असताना सॉलिडचं आपण क्लासिफिकेशन कसं केलं होतं. सॉलिड्सचं क्लासिफिकेशन केलं होतं मेटल, सेकंड कोण होते तुमचे नॉन मेटल, नंतर कोण होते मेटेलॉइड्स. आपण क्लासिफिकेशन कसं केलं. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आपण कशी सांगितले बघा. पहिली तुमची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सांगण्यासाठी आपण जे क्लासिफिकेशन केलं त्याच्यामध्ये काय सांगितलं. फर्स्ट इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीसाठी जे काही तुमची सॉलिड आहे ते कुठल्या फॉर्ममध्ये असतील, कंडक्टरच्या फॉर्ममध्ये असतील. सेकंड आपण काय सांगितलं की ते कुठल्या फॉर्ममध्ये असतील, इन्सुलेटरच्या फॉर्ममध्ये असतील, इन्सुलेटर. आणि थर्ड आपण काय सांगितलं, कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. काय केलं बघ, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आपण सांगतोय कोणाकोणाला घेऊन, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टरला घेऊन. आता ऑब्झर्व काय झालं की कंडक्टर कशाला म्हणतोय आपण ते कालच्या लेक्चरला सांगितलंय. मला काय करायचं, आजच्या लेक्चरला बँड थिअरी नावाचा कन्सेप्ट सांगायचा. पण काल आपण जे बघितलं 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला रिपीट करतोय. कंडक्टरमध्ये काय असणार की जो इलेक्ट्रिक करंट तुमचा अलाव करतो, पास करतो, तो कोण झाला, तुमचा कंडक्टर झाला. इन्सुलेटर म्हणजे कोण की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट तुमचा पास होत नाही, असं म्हणजे कोण असणार, इन्सुलेटर असणार. सेमी कंडक्टर म्हणजे कोण की जो लो टेम्परेचरला, लोवेस्ट टेम्परेचरला तो काय काम करेल बघा. सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये समजून घ्या, कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिक करंट अलाव करणारा, पास करणारा, तो असेल कंडक्टर. इन्सुलेटर की ज्याच्यामध्ये करंट अलाव होणार नाही, ट्रान्सफर होणार नाही. कालच्या लेक्चरला आपण इन्सुलेटर मध्ये काय एक्झाम्पल सांगितलं होतं, मॉलिक्युलर सॉलिड्स. मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये आपण काय सांगितलं होतं बघा, जे काही तुमचे ग्राफाईट असेल किंवा डायमंड इज द इन्सुलेटर. किंवा तुमचे प्लास्टिक आहे, रबर आहे, हे काय म्हणून काम करतात, इन्सुलेटर म्हणून काम करतात. कंडक्टर मध्ये आपण काय सांगितलं, मेटलचं एक्झाम्पल आपण कंडक्टर मध्ये सांगितलंय. आणि सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये काय सांगतो बघा, सेमी कंडक्टर कोण असतील की जे लो टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणून काम करतील. लो टेम्परेचरला काय म्हणून काम करतील, इन्सुलेटर म्हणून काम करतील. अँड ऍट ए हाय टेम्परेचर, समजा लो टेम्परेचर असेल, इफ देर इज लो टेम्परेचर, समजते की लो टेम्परेचर असेल तर इन्सुलेटर म्हणून काम करणार. अँड हाय टेम्परेचर असेल तर तो काय म्हणून काम करतोय, कंडक्टर म्हणून काम करतोय. त्याला आपण कोण म्हणतोय, सेमी कंडक्टर म्हणतोय. आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आपण कालच्या लेक्चरला सांगितलं, ह्या तिघांचं क्लासिफिकेशन करून किंवा ह्या 3 फॉर्म मध्ये क्लासिफिकेशन करून. आता मला काय करायचं, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सॉलिडचे एक्सप्लेन करायचे. कुठल्या प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सॉलिडचे एक्सप्लेन करायचे. पण कुणाला घेऊन, बँड थिअरीला घेऊन. काय सांगते बँड थिअरी ते आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. पण आणखीन एकदा लक्षात ठेवा की सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड कालच्या लेक्चरला आपण जे सांगितलं, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये, आज पण आपण तेच एक्सप्लेन करणार आहे, फक्त कोणाला घेऊन, बँड थिअरीला घेऊन. दिस बँड थिअरी ऑल्सो रिलेटेड टू द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ते कालचे लेक्चर ऑलरेडी झाले, त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण काही जास्त वेळ वाया घालवत नाही. आता बँड थिअरी मध्ये नेमकं काय होतंय बघा, ते एकदा क्लिअर करा. बँड थिअरी मध्ये काय घडतंय बघा. बँड थिअरी कशासाठी आले, दिस बँड थिअरी ऑल्सो एक्सप्लेन द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ, कोणाची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सांगणार आहे तो, सॉलिडची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सांगणार आहे. कशा सांगणार आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय की बँड थिअरी कोणाशी रिलेटेड आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. कुठली थिअरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. कशाला म्हणायचं मी सांगतो तुम्हाला. त्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं बघा, MOS थिअरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये काय केलं जातं ते एकदा समजून घ्या. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी नाव काय बघा थिअरीचं, एक्सप्लेन करतोय बँड थिअरी. बँड थिअरी कोणाशी रिलेटेड, बँड थिअरी कुठेतरी मॅच होणार आहे, कोणाशी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीशी मॅच होणार आहे. फक्त समजून घ्या, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. नाव काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. याच्यामध्ये त्याचं मिनिंग लपलंय बघा, तो म्हणजे काय असेल, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये काय असणार आहे, डेफिनेटली मॉलिक्युल्स असणार. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये कोण आले, मॉलिक्युल्स आले. मॉलिक्युल्सचे काय असणार आपल्याजवळ आता, ऑर्बिटल्स असणार. ऑर्बिटल्स कशा म्हणत ते पण क्लिअर करा. नाव काय, मॉलिक्युलर. मॉलिक्युलर इज नथिंग बट द मॉलिक्युल्स.
की हे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स थिअरी आपण स्टडी करणार आहे, त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये कोण असणार आहे, तुमचे मॉलिक्युल्स असणार आहेत. आणि ऑर्बिटल म्हणजे काय असेल बघा, हा असा रिजन आहे. हा कोण आहे, ऑर्बिटल म्हणजे काय असेल, हा असा रिजन आहे की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असेल. ऑर्बिटल कशाला म्हणायचं बघा, हा असा रिजन आहे की ज्या रिजन मध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन सापडतात. ज्याच्यामध्ये काय सापडतील, मॅक्झिमम अमाऊंट मध्ये इलेक्ट्रॉन सापडतील. आता आपल्या जर क्लासचं नाव सांगितलं तर आपल्या क्लासमध्ये मुलं असणार आहे, तो म्हणजे तुमचा काय झाला की दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द स्टुडंट. एवढ्या एरियामध्ये जे मुलं असतील की बाबा हे मुलं मला कुठं सापडतील, आपल्या क्लासचे मुलं आपल्याला कुठं सापडणार आहेत, आपल्या क्लासमध्ये सापडणार ना. म्हणजे ते मुलं सापडण्याची मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी कुठं असणार आहे, आपला क्लास जो असेल त्या ठिकाणी ते मुलं सापडणार आहेत. तर त्याला म्हणायचं आपण रिजन म्हणायचं आहे. आणि ऑर्बिटल समजतंय का बघा, की ऑर्बिटल हा रिजन आहे. कशासाठी रिजन आहे, की ज्या रिजन मध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये कोण सापडतील, तुम्हाला इलेक्ट्रॉन सापडतील. तुम्हाला जर कोणी एखाद्या मुलाने क्वेश्चन विचारला की सर की केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन सापडण्याची प्रोबॅबिलिटी काय, किंवा इलेक्ट्रॉन केमिस्ट्रीमध्ये नेमकं कुठं सापडतात, केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन कुठं सापडतात, ऑर्बिटलमध्ये सापडतात. जर कोणी इलेक्ट्रॉनला फाइंड करण्यासाठी निघाला तर आपण काय सांगणार आहे, इलेक्ट्रॉन्स कशामध्ये सापडणार आहेत, ऑर्बिटल्स मध्ये सापडणार आहेत. बघा आपल्याकडे जे ऑर्बिटल आहे ते ऑर्बिटल आता कुठल्या फॉर्म मध्ये आहेत, मॉलिक्युलर ऑर्बिटलच्या फॉर्म मध्ये आहेत. म्हणजे ते नेमके कसे असतील, दीज ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय युजिंग द मॉलिक्युल्स. थिअरीचं नाव काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. ती मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये जे ऑर्बिटल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कोण असणार, इलेक्ट्रॉन्स असणार. हा असा एरिया ज्याच्यामध्ये कोण आहे, तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत. तर त्या ऑर्बिटल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन्स कोणाचे असणार आहेत, मॉलिक्युलचे असणार. त्याला आपण काय नाव दिलंय, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आता बघा मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी बनवण्यासाठी कोण पार्टिसिपेट करणार, डेफिनेटली मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी कोणापासून आली, मॉलिक्युल्स पासून आली. मॉलिक्युल्स कोणापासून आले ते एकदा क्लिअर करा. मॉलिक्युल्स कोणापासून आले, ऍटम पासून आले. मॉलिक्युल कोणापासून आले, ऍटम पासून आले. समजून घ्या, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी मध्ये पार्टिसिपेट कोणी केला, मॉलिक्युल्सने केला. तुमचे मॉलिक्युल्स कोणापासून आले, ऍटम पासून आले. मॉलिक्युल जर ऍटम पासून येत असेल तर इथं तुमचे कोण असले पाहिजे, ऍटॉमिक ऑर्बिटल्स पाहिजे. कोण असायला पाहिजेत, ऍटॉमिक ऑर्बिटल्स असायला पाहिजे. समजून घ्या फक्त. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी कशावरती बेस असणार आहे, मग ऍटॉमिक ऑर्बिटल्स वरती बेस असणार. ऍटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय बघा, ऑर्बिटल मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात येत असेल की हा असा रिजन आहे ज्या ठिकाणी कोण असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आपण ऑर्बिटल कशी रिप्रेझेंट करतो, स्क्वेअर ब्रॅकेटने आपण ऑर्बिटल्स रिप्रेझेंट करतो आपल्या केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना. आता ऍटॉमिक ऑर्बिटल्स ज्यावेळेस मी कंबाईन करत जाणार, बघा तुमचे मॉलिक्युल्स कसे तयार होतात, मॉलिक्युल्स कसे तयार होतात, मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय कंबाइनिंग द ऍटम्स. ज्यावेळेस मी ऍटमला कंबाईन करत जाणार, आता मी काय करतो बघा, हा एक सोडियमचा ऍटम आहे आणि हा तुमचा कोणाचा आहे, क्लोरीनचा ऍटम आहे. एलिमेंटचे ऍटम असतात, कंपाऊंडचे मॉलिक्युल्स असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आता मी काय केलं, हा एक सोडियम घेतलाय, ह्या सोडियमचा असणार तो म्हणजे ऍटम, हा क्लोरीन असणार, क्लोरीनचा असणार तो पण कोण असणार, ऍटम असणार. आता घडतंय काय बघा, ज्यावेळेस सोडियम आणि क्लोरीन ह्या दोघांना मी कंबाईन करणार, ज्यावेळेस सोडियम आणि क्लोरीन दोघांना मी कंबाईन करणार त्यावेळेस मला कोण मिळणार आहे, सोडियम क्लोराईड मिळणार. त्यावेळेस कोण मिळतो, सोडियम क्लोराईड मिळतो. बघा सोडियमचे ऍटम असणार, क्लोरीनचे ऍटम असणार, पण ज्यावेळेस सोडियम आणि क्लोरीन हे दोघ जण मी कंबाईन करणार, हे दोघ जण ज्यावेळेस मी कंबाईन करणार त्यावेळेस मला कोण मिळणार आहे, NaCl मिळणार. आणि तो NaCl म्हणजे कोण असणार, मॉलिक्युल असणार. आता इथं आपल्याला ऍटम्स बनवायचे नाहीयेत, आपल्याला ऍटमचे असणारे ऑर्बिटल्स ते कंबाईन करायचे. लक्षात ठेवा, ऍटॉमिक ऑर्बिटलचा काय रोल तुमच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये. ऍटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय की जे कोणाचे ऑर्बिटल असतील, ऍटमचे असतील. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स म्हणजे कोणाचे असतील, मॉलिक्युलचे असतील. आता मला करायचंय काय बघा, की मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मला मिळवायचे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मला फाइंड करायचे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मला तयार करायचे. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार करण्यासाठी मला कोण लागणार आहे, ऍटॉमिक ऑर्बिटल लागणार आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल कंबाईन करण्यासाठी मला काय लागणार, ऍटॉमिक ऑर्बिटल लागणार. मग काय सांगा की ज्यावेळेस मी ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन करत जाणार, ज्यावेळेस मी कोणाला कंबाईन करत जाणार, ऍटॉमिक ऑर्बिटल्सला कंबाईन करत जाणार, त्यावेळेस मला कोण मिळणार आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मिळणार. लक्षात येते बघा, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी कशाशी रिलेटेड आहे, मग ऍटॉमिक ऑर्बिटलशी रिलेटेड. काय केलं जातं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीमध्ये, इन केस ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन्स विथ इच अदर अँड फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल टेक्स प्लेस. त्यावेळेस तुम्हाला कोण मिळणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मिळणार, ज्यावेळेस मी ऍटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन करणार. बघा हा पहिला पॉईंट तुमच्या लक्षात येतोय का. आता सेकंड पॉईंट काय बघा, सेकंड पॉईंट तुमचा काय असणार की सर जे ऍटॉमिक ऑर्बिटल्स असतील
जे कोण असणार ऍटॉमिक ऑर्बिटल्स असणार. इच ऍटॉमिक ऑर्बिटल्स हॅव्हिंग सम अमाऊंट ऑफ एनर्जी. कुठलाही ऍटॉमिक ऑर्बिटल असेल तर, कसं ऍटॉमिक ऑर्बिटल, कुठलाही ऍटॉमिक ऑर्बिटल असेल तर तुम्हाला माहिती आहे एनर्जी लेवल डायग्राम आपण काढली आहे. ऍटॉमिक ऑर्बिटल कुठलाही कसलं ऑर्बिटल असेल, ऍटॉमिक ऑर्बिटल असेल. दिस ऍटॉमिक ऑर्बिटल हॅव्हिंग, प्रत्येक ऍटॉमिक ऑर्बिटलला काही ना काही अमाऊंट मध्ये कोण आहे, एनर्जी आहे. हॅव्हिंग, प्रत्येक ऍटॉमिक ऑर्बिटलला काय आहे, एनर्जी आहे. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट मी काय सांगतो बघा, ऍटॉमिक ऑर्बिटलला एनर्जी, कारण आपण एनर्जी लेवल डायग्राम तेवढ्यासाठीच काढतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. मी हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो, आता फक्त समजून घ्या. आता नेक्स्ट पॉईंट काय असेल बघा, की जसे जसे ऍटॉमिक ऑर्बिटल्स वाढत जाणार, जसे कोणाचे नंबर्स वाढत जातील, ऍटॉमिक ऑर्बिटल्सचे नंबर वाढत जातील, डेफिनेटली अमाऊंट ऑफ एनर्जी काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. बघा समजून घ्या, इन्क्रीजेस कोण वाढायला लागले, ऍटॉमिक ऑर्बिटल्स. ज्यावेळेस ऍटॉमिक ऑर्बिटल वाढत जाणार, ज्यावेळेस ऍटॉमिक ऑर्बिटल्स काय होत जाणार, वाढत जाणार. म्हणजे सुरुवातीला एनर्जी कमी असणार, नंतर एनर्जी वाढली, नंतर एनर्जी वाढली. मी एक्सप्लेन करणार आहे ते. इन्क्रीजिंग ऍटॉमिक ऑर्बिटल, ऍटॉमिक ऑर्बिटल जर वाढत असतील तर डेफिनेटली काय वाढत जाणार, एनर्जी गोज ऑन इन्क्रीजेस. एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस इफ देर इज इन्क्रीज इन ऍटॉमिक नंबर, सॉरी ऍटॉमिक ऑर्बिटल्स. मग ऍटॉमिक ऑर्बिटल्स वाढायला लागले म्हणजे तुमचे मॉलिक्युलर ऑर्बिटल वाढणार का कमी होणार, समजून. जर ऍटॉमिक ऑर्बिटल इन्क्रीज होत असतील तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पण काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार. आणि आपल्याला कुठली थेरी सांगायची आहे, बँड थेरीमध्ये आपण मॉलिक्युलर ऑर्बिटलची मदत घेणार. कोणाची मदत घ्यायची, मॉलिक्युलर ऑर्बिटलची मदत घ्यायची. बघा हे समजतंय का, इन्क्रीज काय झाले, ऍटॉमिक ऑर्बिटल झाले. ऍटॉमिक ऑर्बिटल वाढत असतील तर त्यांची एनर्जी काय होत जाणार, वाढत जाणार. ठीक आहे, हे लक्षात येत असेल तर पुढचा पॉईंट बघा. तर बँड थेरीने काय केलं, मग बँड थेरीने काय केलं, आपल्यासमोर दोन बँड सांगितले. बँड थेरीने काय केलं, दोन बँड दिले. आपण मॉलिक्युलर थेरीच्या बाबतीमध्ये थोडंसं डिस्कशन केलं. आता बँड थेरीच्या बाबतीमध्ये आहे. बँड थेरी कशासाठी आहे ते एकदा क्लिअर करा. बँड थेरी कोणाशी रिलेटेड आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. बँड थेरी तुमची कोण सांगणार आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सांगणार. बँड थेरी काय सांगणार, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सांगणार आहे. बँड थेरी काय सांगणार आहेत, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज एक्सप्लेन करणार आहेत. कोणाच्या, तुमच्या सॉलिडची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी बँड थेरी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, आता बँड थेरीमध्ये जे बँड आहेत ते बँड कशाला म्हणायचं ते एकदा क्लिअर करा. बँड कशाला म्हणायचं ते एकदा समजून घ्या. बँड म्हणजे काय असणार आहे, जे मॉलिक्युलर ऑर्बिटल एकमेकाच्या व्हेरी क्लोज असतील. बघा, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर, देन दॅट टाइम देर इज फॉर्मेशन ऑफ. त्यावेळेस तिथं तुमचा कोण तयार झाला, फॉर्मेशन ऑफ बँड टेक्स प्लेस. त्यावेळेस ते तुमचा कोण तयार झाला, बँड तयार झाला. उद्या जर कोणी तुम्हाला क्वेश्चन विचारला की बँड थेरीमध्ये बँड म्हणजे काय असणार आहे, बँड कशाला म्हणायचंय, बँड म्हणजे कोण असेल की ज्या ठिकाणी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आले. कशाला म्हणायचं, ऑर्बिटल हा असा रिजन आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सापडतात. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कोणापासून मिळवले, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कोणापासून तयार झाले, ऍटॉमिक ऑर्बिटल्स पासून तयार झाले. ऍटॉमिक ऑर्बिटल कोणापासून तयार झाले, ऍटम्स पासून तयार झाले. मॉलिक्युलर ऑर्बिटल कोणापासून तयार झाले, मॉलिक्युल्स पासून तयार झाले. बर, जे एकमेकाचे मॉलिक्युलर ऑर्बिटल जर एकमेकाचे क्लोज असतील तर त्या ठिकाणी तुमचा कोण तयार होणार आहे, बँड तयार होणार आहे. ठीक आहे, आता बँड थेरीमध्ये काय होते बघा, दोन बँड तुमच्या बँड थेरीने सांगितले. पहिला आहे तो म्हणजे कुठला आहे, व्हॅलन्स बँड. काही कन्फ्युजन करून घेऊ नका. एक एक्झाम्पल आपण घेणार आहे, ते एक्झाम्पल डेफिनेटली तुम्हाला सांगेल इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सॉलिडच्या कशी एक्सप्लेन केली जातील. व्हॅलन्स बँड आणि दुसरा कुठला आहे बघा, कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड आणि सेकंड कोण आहे तुमचा, कंडक्शन बँड आहे. फक्त समजून घ्या. आता दोन बँड आपल्याजवळ असणार आहेत, एक असेल व्हॅलन्स बँड, दुसरा असेल कंडक्शन बँड. कशाला म्हणायचं व्हॅलन्स बँड, कशाला म्हणायचं कंडक्शन बँड. नावं जर तुम्ही समजून घेतली, इथं केमिस्ट्री उलटी बोलतेय, इथं केमिस्ट्री अपोजिट करते, इथं केमिस्ट्री दुसऱ्या भाषेमध्ये बोलते. आता जर व्हॅलन्स बँड असेल तर डेफिनेटली लक्षात ठेवा की व्हॅलन्स बँड असेल तर जे ऑर्बिटल्स तिथे अवेलेबल असतील त्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे पाहिजे किंवा ते ऑर्बिटल्स कसे पाहिजे, व्हॅलन्स पाहिजे. जर या नावाचं मीनिंग लक्षात ठेवलं तर व्हॅलन्स बँड जर म्हणलं तर जो बँड तुमचा तयार होणार तो कसा पाहिजे, व्हॅलन्स पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसले पाहिजे. जर नावाचा मिनिंग लक्षात ठेवला तर
बऱ्याच वेळेस तुम्हाला काय सांगतो की नावातच लिंक लपलेलं आहे, पण इथं त्याच्या अपोजिट आहे. व्हॅलन्स बँड मध्ये काय असणार आहे? व्हॅलन्स बँड इज द बँड विच आर कम्प्लिटली फील्ड. व्हॅलन्स बँड कशाला म्हणायचंय? व्हॅलन्स बँड्स विच आर कम्प्लिटली फील्ड. कोणापासून कम्प्लिटली फील्ड झालेले असणार आहेत? इलेक्ट्रॉन्स पासून. इलेक्ट्रॉन जर त्या ऑर्बिटल्स मध्ये फील्ड झालेले असतील तर त्या बँडला कुठला म्हणायचं? व्हॅलन्स बँड म्हणायचं. आणि सेकंड कुठला असणार तुमचा? कंडक्शन बँड. कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स कसे असतील? जे इलेक्ट्रॉनने फील्ड होणार. फील्ड होणे म्हणजे भरणे. जे इलेक्ट्रॉन्सने फील्ड झालेले असतील ते कसे असणार? तुमचे कम्प्लिटली फील्ड असणार. आता कंडक्शन बँड मध्ये काय असणार बघा. कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड म्हणजे कोण? की हा असा बँड आहे की सर ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स त्या ऑर्बिटल्स मध्ये कम्प्लिटली फील्ड आहे. म्हणजे ते ऑर्बिटल्स एम्प्टी नाही, ते पूर्ण भरलेले ऑर्बिटल्स जे असतील ते असतील. कंडक्शन बँड मध्ये काय असणार आहे? इन केस ऑफ कंडक्शन बँड देअर इज कम्प्लिटली फील्ड असणार का ते? अनफील्ड ऑर्बिटल्स. व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन हे कम्प्लिटली फील्ड असतील म्हणजे ते ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉनने भरलेले असतील. असं जर असेल तर तो व्हॅलन्स बँड. कंडक्शन बँड मध्ये काय सांगायचं आहे? इन केस ऑफ कंडक्शन बँड, इन केस ऑफ कंडक्शन बँड जे ऑर्बिटल्स असतील, कंडक्शन बँड मध्ये जे ऑर्बिटल्स असतील ते ऑर्बिटल्स कसे असणार आहेत? अनफील्ड असणार, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच नसणार आहेत. दोघांजणी लक्षात आलं का बघा? व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स असणारे, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नसणारे. व्हॅलन्स बँड म्हणजे कम्प्लिटली फील्ड. कोणापासून कम्प्लिटली फील्ड असतील? इलेक्ट्रॉन्स पासून असतील. कंडक्शन बँड मध्ये जे ऑर्बिटल्स असतील ते कसे असणार आहेत? एम्प्टी असणार, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन नसणार. हे दोन डेफिनेशन लक्षात आलेत का? जर हे लक्षात आले असतील तर आपण बँड थेअरीचा स्टडी करू शकतो. ठीक, हे लक्षात आले तर मी नेक्स्ट पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड समजून घ्या. आता जस्ट एक एक्झाम्पल घ्या. ते एक्झाम्पल तुम्हाला सांगते की तो कंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे का सेमी कंडक्टर आहे. एक्झाम्पल घेऊया आपण मॅग्नेशियमचा. मॅग्नेशियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर इज 12. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती? 12. आणखीन एकदा लक्षात ठेवा, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. मी पाहिजे तिथे लिहून ठेवतो. व्हॅलन्स बँड आणि दुसरे कोण? कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड आणि दुसरा कुठला आहे तुमचा? कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँड म्हणजे काय? कम्प्लिटली फील्ड. कम्प्लिटली फील्ड. आणि कंडक्शन बँड म्हणजे कसे? एम्प्टी. डायरेक्टली एम्प्टी शब्द वापरा. कुठला शब्द वापरा? एम्प्टी शब्द वापरा. व्हॅलन्स बँड म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फील्ड झालेले असतील. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नसतील. आता मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती 12 आहे. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. मॅग्नेशियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. एनर्जी लेवल डायग्राम तुमच्या जवळ आहे किंवा कालच्या 1-2 दिवसाखाली आपण ग्रुपवरती पाठवली आहे. एनर्जी लेवल डायग्राम बघा, त्याच्यानुसार सगळेजण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येते ते बघा. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे? 1s2 2s2 2p6 3s2. बघ किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत मॅग्नेशियम जवळ? 12 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय आलं? 1s2 2 इलेक्ट्रॉन 1s मध्ये गेले. 2s2 2 इलेक्ट्रॉन 2s मध्ये गेले. 2p6 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन गेले आणि 3s मध्ये किती गेले? 2 इलेक्ट्रॉन गेले. याच्यानंतर येणारा ऑर्बिटल कुठला असणार आहे? 3p असणार आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती आहे. बघा मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं? 1s2 2s2 2p6 3s2. नंतर येणार तो म्हणजे 3p, ज्याच्यामध्ये सध्या इलेक्ट्रॉन किती आहेत? त्या 3p मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत? सध्या 0 आहे. बघा आता काय घडतंय. 1s ॲटॉमिक ऑर्बिटल, 2s ॲटॉमिक ऑर्बिटल, 2p ॲटॉमिक ऑर्बिटल, 3s ॲटॉमिक ऑर्बिटल. आता घडतंय काय बघा. आता हे सगळे झाले ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आता मी याला रिप्रेझेंट कसं करतोय बघा. मला कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? हा मॅग्नेशियम कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडच्या फॉर्म मध्ये पाहिजे. त्याच वेळेस आपली बँड थेअरी ते एक्सप्लेन करता येईल किंवा त्याच वेळेस आपण बँड थेअरीच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलू शकाल. मला ह्या मॅग्नेशियम मधले हे 2 बँड फाइंड आउट करायचे. कुठले कुठले? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता मला सांगा, जर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा हे मी रिप्रेझेंटेशन केलं, कसं केलं बघा. 1s सगळ्यांना माहिती आहे. 1s ची एनर्जी सगळ्यात कमी आहे ह्या सगळ्यांपेक्षा. 1s2 नंतर कोण? 2s2 नंतर कोण? 2p6 नंतर कोण? 3s2 नंतर कोण? 3p0.
ही झाली एनर्जी लेवल. ही काय झाली? एनर्जी लेवल. आता बघा, हा जो मी ॲरो दाखवतोय तो ॲरो काय एक्सप्लेन करतोय, इथं असणारी एनर्जी लो असेल, नंतर एनर्जी वाढणार आहे, नंतर एनर्जी इन्क्रीज होत जाणार आहे, नंतर एनर्जी वाढणार आहे. ठीक आहे. 1s ची एनर्जी 2s पेक्षा कमी आहे, हे आपण ऑलरेडी शिकलो स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. 2s ची एनर्जी 2p पेक्षा कमी आहे, 2p ची एनर्जी 3s पेक्षा कमी आहे, 3s ची एनर्जी 3p पेक्षा कमी आहे. ठीक आहे. आता मला काय करायचंय, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करायचे बघा. आता हा 3s ऑर्बिटल आहे. हे कुठलं ऑर्बिटल आहे? 3s ऑर्बिटल. 3s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ते कम्प्लिटली फिल्ड आहे का अनफिल्ड आहे? 3s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे दिस 3s ऑर्बिटल इज कम्प्लिटली फिल्ड. आणि जर ऑर्बिटल हे कम्प्लिटली फिल्ड असेल तर ते ऑर्बिटल कुठलं झालं? व्हॅलन्स बँड. तर ते ऑर्बिटल काय म्हणून काम करायला लागलं? व्हॅलन्स बँड म्हणून काम करायला लागलं. समजते का बघा? म्हणजे हा जो 3s मी दाखवला तो 3s काय म्हणून काम करेल? दिस 3s इज द व्हॉट? व्हॅलन्स बँड. हा 3s कोण तयार झाला? व्हॅलन्स बँड तयार झाला. समजते का बघा? की जे कम्प्लिटली फिल्ड आहे ते व्हॅलन्स बँड. ओके. आता पुढे काय घडणार आहे? इथे येणार तो म्हणजे कोण असेल? आता हा जो बँड तुमचा असेल तो कोण असेल? 3p, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच इलेक्ट्रॉन नाहीये, तो अनफिल्ड आहे. म्हणजे तो कसा आहे? एम्प्टी आहे. तो कुठला आहे तुमचा? कंडक्शन बँड. हा कुठला आहे? कंडक्शन बँड. बघा आता नेमकं काय घडतंय. ही आहे एनर्जी, हे आहेत ते 2 ऑर्बिटल्स. ठीक आहे. आता जर इथून इलेक्ट्रॉन्स काय करायला लागले? जंप घ्यायला लागले. जेव्हा इलेक्ट्रॉन जंप घेतील बघा, इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जात असतील तर इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जात असतील. कसे जातील बघा? जंप करून. जर तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जंप फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल, आपण शिकलो हे पण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवल मधून हायर एनर्जी लेवल मध्ये जंप घेतो, एंट्री करतो, हे आपण ऑलरेडी शिकलोय. आता हा 3s मध्ये इलेक्ट्रॉन काय करत असेल? 3s मधले इलेक्ट्रॉन 3p मध्ये जंप करत असेल. 3s मधले इलेक्ट्रॉन कशामध्ये जंप करणार? 3p मध्ये जंप करणार. आणि जर हे जंप करत असताना ह्या दोघांमध्ये एनर्जी डिफरन्स लो असेल तर हा काय म्हणून काम करणार? कंडक्टर म्हणून. हा काय म्हणून काम करणार? कंडक्टर म्हणून काम करणार. बघा समजून घ्या. व्हॅलन्स बँड आहे हा कोण आहे तुमचा? कंडक्शन बँड आहे. डेफिनेटली तर काय घडणार आहे सर? 3s मध्ये प्रेझेंट असणारे 2 इलेक्ट्रॉन, त्या 2 मधले एक इलेक्ट्रॉन कशामध्ये एंट्री करणार? 3p मध्ये एंट्री करणार, म्हणजे जंप करणार. लक्षात ठेवा, व्हॅलन्स बँड मध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन हे फ्रीली नसतात, म्हणजे त्यांना फ्रीडम नसते. पण कंडक्शन बँड मध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन यांना रॅन्डमनेस असते, म्हणजे ते फ्रीली मुवमेंट करू शकतात. मग ज्यावेळेस 3s मधून इलेक्ट्रॉन हा 3p मध्ये एंट्री करणार त्यावेळेस 3p मधला इलेक्ट्रॉन हा फ्री झाला. लक्षात ठेवा, हा कंडक्टर म्हणून कसं काम करतोय. 3s मधून इलेक्ट्रॉन कशामध्ये गेला? 3p मध्ये गेला. त्यावेळेस 3p मध्ये आलेला तो एक इलेक्ट्रॉन, जे इलेक्ट्रॉन तुमचे व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये गेले ते इलेक्ट्रॉन्स कसे झाले? फ्रीली झाले, म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स फ्रीली मुवमेंट दाखवू शकतात. आणि जर फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील तर डेफिनेटली दिस एलिमेंट्स वर्क्स ॲज कंडक्टर. तर तो काय म्हणून काम करत असेल? कंडक्टर म्हणून काम करत असेल. बघा हे लक्षात आलं तुमच्या मॅग्नेशियमचं. मी काही तुम्हाला एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल मला तुम्ही ह्या फॉर्ममध्ये लिहून दाखवायचे उद्याचे लेक्चर. ठीक आहे. हे मॅग्नेशियमचं समजले का? बघा ठीक आहे. आता कंडक्टर कुणाला म्हणायचं, इन्सुलेटर कुणाला म्हणायचं आणि सेमी कंडक्टर कुणाला म्हणायचं, कशाशी रिलेटेड? बँड थिअरीशी रिलेटेड. ते कशाला म्हणायचं ते एकदा क्लिअर करा. आता इथं कोण आली? तुमची एनर्जी आहे. इथं काय आली? एनर्जी आली. आता मला कंडक्टर एक्सप्लेन करायचं. कुणाला घेऊन? बँड थिअरीला घेऊन कंडक्टर कुणाला म्हणायचं ते मी सांगणार आहे. बँड थिअरीला घेऊन कंडक्टर कुणाला म्हणायचं ते एक्सप्लेन करणार आहे. हा, बँड थिअरी मध्ये दोन बँड आले. पहिला कुठला आहे तुमचा? समजा हा आहे तुमचा व्हॅलन्स बँड. इफ दिस इज द व्हॉट? व्हॅलन्स बँड. हा कुठला बँड आहे? व्हॅलन्स बँड. मी मॅग्नेशियमचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन केले की व्हॅलन्स बँड तुमच्या मॅग्नेशियम मध्ये कुठला असेल, कंडक्शन बँड तुमच्या मॅग्नेशियम मध्ये कुठला असेल. फक्त मॅग्नेशियमच नाही, बाकी पण तुम्ही एक्झाम्पल घ्या, त्याच्यानुसार तुम्ही व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड डिसाईड करा. आता व्हॅलन्स बँड नंतर इथं कोण आला? कंडक्शन बँड आला. व्हॅलन्स बँड आणि इकडे कोण आला? कंडक्शन बँड आला. आता मला एकच सांगा की ज्यावेळेस व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री करणार, पण केव्हा करणार?
इफ देअर इज स्मॉल एनर्जी गॅप. व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स एंट्री केव्हा करणार? व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स एंट्री केव्हा करणार? व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री केव्हा करणार? लक्षात ठेवा, हा जो आहे, हा जो सिम्बॉल आहे, हा कशाचा सिम्बॉल आहे? एनर्जी. हा सिम्बॉल कशाशी रिलेटेड आहे? एनर्जी दाखवतो. जिथून मी वरती चाललोय माझी एनर्जी वाढत चालली असं त्याला सांगायचं आहे. आता व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जाणार, पण लक्षात ठेवा कुठलाही ऑर्बिटल मधून इलेक्ट्रॉन जंप केव्हा करतात? ज्यावेळेस त्याला काहीतरी एनर्जी मिळते. व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन हे लागले एंट्री करायला. समजते का बघा? व्हॅलन्स बँड मधून जर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जंप करत असतील तर, व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जंप करत असतील तर त्याला काय म्हणायचं? कंडक्टर म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कंडक्टर म्हणायचं. पण प्रश्न पडतो तो काय बघा, की व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री कशी करणार? व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री कशी करणार? कशी करतात बघा, इफ देअर इज, आताच मी सांगितलं, स्मॉल एनर्जी गॅप. जर त्या दोघांमध्ये, कोणामध्ये? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये स्मॉल एनर्जी गॅप असेल तर, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये स्मॉल एनर्जी गॅप असेल तर त्याला म्हणायचं कंडक्टर. काय झाली डेफिनेशन कंडक्टरची? मग कंडक्टर कशाला म्हणायचं आहे? इफ देअर इज अ स्मॉल एनर्जी गॅप. आता बघा, हे दोघं जण एकमेकाच्या जवळ दाखवले, ही आहे तुमची एनर्जी, हा तुमच्या एनर्जीचा सिम्बॉल आहे, म्हणजे इथून तुमची एनर्जी चालली आहे. ही जी एनर्जी दिसते व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जी एनर्जी दिसते, एनर्जी कशी आहे? एनर्जी कशी आहे बघा, दोघांच्या मध्ये काहीच डिफरन्स नाहीये. देअर इज नो एनी डिफरन्स. हा माझा आहे व्हॅलन्स बँड आणि हा कंडक्शन बँड आहे. जर असा दाखवत असेल तरी ते एनर्जी डिफरन्स आला. हे दोघं जर एकमेकाच्या जवळ येत असतील, असे जर एकमेकावरती बसत असतील, देअर इज नो एनर्जी गॅप. आणि जर एनर्जी गॅप नसेल तर इलेक्ट्रॉन्स इझिली जंप करतील व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये. आता समजा इथे एक आहे, इथे एक मुलगा उभारला, इकडे एक मुलगा उभारला, किंवा इथल्या मुलाला इकडे जंप करायचे. समजा हे डिस्टन्स असं जवळ, तो इझिली जंप करणार आहे. हे डिस्टन्स वाढत चाललं, जंप करू शकत नाही. जर व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री करत असेल, पण ते कसे करणार? इफ देअर इज स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. जर स्मॉल एनर्जी गॅप व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये आला तर तो काय म्हणून काम करायला लागला? कंडक्टर म्हणून काम करायला लागला. तर तो काय करणार? कंडक्टर म्हणून काम करणार. कंडक्टर कशाला म्हणायचं आहे? जर तुमच्या ऑर्बिटल मध्ये स्मॉल एनर्जी गॅप अवेलेबल असेल, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन्स इझिली जंप करत असतील कशामधून? व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये, तर तो झाला कंडक्टर. ही झाली कंडक्टरची डेफिनेशन. मग हे कंडक्टर तुमचे कोण आहेत? एक्झाम्पल घ्या, तुमचे कोण आहेत कंडक्टर? ऑल मेटल्स. कंडक्टर म्हणून कोण काम करतं? ऑल मेटल्स काम करतं. काय होतं त्याच्यामध्ये? व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन इझिली एंट्री करतात. आणखी एकदा लक्षात ठेवा मी काय सांगतोय, व्हॅलन्स बँड हे तुमचे फील्ड असणार की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनला फ्रीडम नसणार, मुव्हमेंट करण्यासाठी इलेक्ट्रॉनला फ्रीडम नसणार. आणि जर इलेक्ट्रॉनला मुव्हमेंट करण्यासाठी फ्रीडम नसेल तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होणार नाही. आता व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये चालले, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये येतील, इथे मी पुढे पाहिजे तर लिहितो, कंडक्शन बँड मध्ये असणारे इलेक्ट्रॉन कसे असतील? फ्रीली मुव्हमेंट करत असतील. कंडक्शन बँड मध्ये असणारे इलेक्ट्रॉन कसे असणार? फ्रीली असणार. जर इलेक्ट्रॉन फ्रीली असेल तर ते डेफिनेटली इलेक्ट्रिक करंट पास करणार, इलेक्ट्रिसिटी पास करणार. म्हणून मेटल हे तुमचे गुड कंडक्टर असेल, म्हणून मेटलमध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. हे झालं कंडक्टरच्या बाबतीमध्ये. चला इन्सुलेटरचं कोण सांगताय? व्हॉट हॅपन इन केस ऑफ इन्सुलेटर. इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये काय घडेल? इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये काय घडेल? काय असेल व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडच्या बाबतीमध्ये? बघा, इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडच्या बाबतीमध्ये काय घडेल? इन केस ऑफ इन्सुलेटर, बघा, हा तुमचा कुठला बँड आहे? दिस वन इज द कंडक्शन बँड. आणि हा तुमचा कोण आहे? व्हॅलन्स बँड. इन्सुलेटर केव्हा म्हणायचं? इन्सुलेटर केव्हा म्हणायचं? जर व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जाण्यासाठी एनर्जी गॅप कसा असेल? हाय असेल. इफ देअर इज लार्ज एनर्जी गॅप, इथे एक मुलगा उभारला, इकडे हे दिसतंय, त्याला इथून इकडे जंप करायचे, करणार का तो? जर तो जंप करू शकत नसेल तर तो गॅप कसा झाला? लार्ज झाला. जर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये एनर्जी डिफरन्स जास्त असेल, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये लार्ज एनर्जी डिफरन्स असेल तर त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर म्हणायचं. काय सांगायचं इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये?
इफ देअर इज लार्ज एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. बघा एवढा जर गॅप दिसत असेल, तर व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री कशी करायची? व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री कशी करायची? जर व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री करत नसतील तर तो काय म्हणून काम करणार आहे? इन्सुलेटर म्हणून काम करणार आहे, कारण त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफरच होणार नाही. व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन एंट्री केली तर तो गुड कंडक्टर, म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर होणार. व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जंप करू शकत नसतील, तिथं बघा व्हॅलन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन आहेत, उडी मारतायत, नाही मी वरती जातो सर, कंडक्शन बँड मध्ये मी जाऊन बसतो, किती जरी त्यांनी व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जायचं म्हणलं तर ते जाऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये असणारा एनर्जी गॅप कसा आहे? लार्ज एनर्जी गॅप आहे. म्हणून असं बिहेवियर करणारे जे असतील ते कोण? तुमचे इन्सुलेटर. आणि इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये आपण एक्झाम्पल काय सांगितले? इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये काय सांगितलं बघा, एक आहे तुमचं प्लॅस्टिक मधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाही तुमची. नंतर कोण आहे तुमचा? रबर मधून पण इलेक्ट्रिसिटी तुमची जात नाही, प्लॅस्टिक रबर झाला. नंतर कोण आहे तुमचा? डायमंड मधून पण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाही, म्हणजे हे कोण झाले? तुमचे इन्सुलेटर. लक्षात ठेवा, बँड थिअरीच्या बाबतीमध्ये, इन्सुलेटरच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये लार्ज एनर्जी गॅप असेल तर, लार्ज डिफरन्स असेल तर त्याला इन्सुलेटर म्हणा. ठीक आहे, मग इन्सुलेटर लक्षात आलं का व्हॅलन्स बँडच्या बाबतीमध्ये? नंतर कोण असणार तुमचं आता? सेमी कंडक्टर. बघा डेफिनेशन्स कशा सांगितल्या, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजच्या डेफिनेशन कशा सांगितल्या, तर बँड थिअरीशी रिलेटेड. कंडक्टर कोणाला म्हणायचं आहे? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये स्मॉल एनर्जी गॅप, इन्सुलेटर लार्ज एनर्जी गॅप. आता सेमी कंडक्टर कशाला म्हणायचं? सेमी कंडक्टर. बघा आता सेमी कंडक्टर म्हणजे काय असतं? सेमी कंडक्टर ही आली एनर्जी, हा आला कुठला बँड तुमचा? व्हॅलन्स बँड, हा आला कुठला तुमचा? कंडक्शन बँड. आता काय घडतंय सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये? आपण डेफिनेशन ऑलरेडी सांगितले. लो टेम्परेचरला काय म्हणून काम करतात? इन्सुलेटर. सेमी कंडक्टर इन्सुलेटर. आपण सेमी कंडक्टरला दुसऱ्या एका शब्दाने ओळखतो, इंटरमिडिएट कोणाचा? इन्सुलेटर आणि कंडक्टरचा आहे. लो टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणून काम करतो, हाय टेम्परेचरला काय म्हणून काम करत असेल? मग हाय टेम्परेचरला तो काय म्हणून काम करणार? कंडक्टर म्हणून काम करणार. असा तो कोण? सेमी कंडक्टर. आता काय घडतंय बघा, हा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये जो एनर्जी गॅप असेल तो कसा आहे बघा, यांच्यामध्ये असणार स्मॉल एनर्जी गॅप. कशामध्ये? इन केस ऑफ सेमी कंडक्टर मध्ये काय घडतंय? लो टेम्परेचरला व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जंप करू शकत नाही. बट ॲट ए हाय टेम्परेचर जर मी टेम्परेचर वाढवलं तर व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन कशामध्ये चालले? कंडक्शन बँड मध्ये चालले. व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन कशामध्ये चालले? कंडक्शन बँड मध्ये चालले. लक्षात ठेवा कंडिशन काय बँड थिअरीची, जोपर्यंत कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन येत नाही तोपर्यंत तो दिलेला जो ॲटम असेल, जो एलिमेंट असेल किंवा जो कंपाऊंड असेल त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होणार नाही. लक्ष देते का? सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये काय सांगायचं आहे? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधून इलेक्ट्रॉन जंप केव्हा करणार? इफ वी यूज द हाय एनर्जी. जर मी एनर्जी जास्त देत असेल तर व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जंप करतील, आणि जर इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये गेले तर तो काय म्हणून काम करणार? सेमी कंडक्टर म्हणून काम करणार, म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होणार. पण सेमी कंडक्टर मध्ये हे पॉसिबल केव्हा आहे? ज्यावेळेस लो टेम्परेचर असेल तर तो इन्सुलेटर म्हणून काम करतोय, कारण व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जात नाही. जर मी टेम्परेचर वाढवलं, म्हणजे मी त्याला हीट दिली, मी त्याला एनर्जी दिली, तर व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये डेफिनेटली इलेक्ट्रॉन जंप करणार, आणि एकदा का इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेला तर तो गुड कंडक्टर म्हणून काम करायला लागेल. सेमी कंडक्टरचे एक्झाम्पल काय सांगितले? जर्मेनियम आणि दुसरं कोण? सिलिकॉन. बघा बँड थिअरी लक्षात आली आहे का तुमच्या? मग उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार आहे? सेमी कंडक्टरचं क्लासिफिकेशन. सेमी कंडक्टरचं काय बघायचं? क्लासिफिकेशन बघायचं आहे. हे लक्षात ठेवा. आणखीन एकदा सांगतो, कंडक्टर स्मॉल एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. इन्सुलेटर लार्ज एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. सेमी
सेमी कंडक्टरच्या बाबतीमध्ये काय घडणार आहे, लो टेम्परेचरला इन्सुलेटर, हाय टेम्परेचरला कंडक्टर.